थँक्यू. वहिनी, मला खरंच कळत नाहीये मी कुठून आणि कसे गोळा करू पुरावे. आणि मुळात मला काय गरज आहे कोणाच्या विरोधात जाऊन पुरावे गोळा करायचे. मला माहिती आहे मी खरी आहे. मग समोरचा खरा आहे की खोटा आहे हे मी नाही ठरवू शकत ना वहिनी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही, सारंग सर आणि माझा विठुराय आहात की माझ्यासोबत. मग मी हे सगळं का करू? बस. सावली, हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण जग एवढं सरळ नसतं ना. कधी कधी नुसतं खरं असणं हे पुरेसं नसतं. आपल्याला सिद्ध करावं लागतं की आपण खरे आहोत. सत्याला नेहमीच अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं. पण आपण खरे आहोत हे सिद्ध कसं करायचं? माहिती नाही, पण सिद्ध तर करावंच लागेल ना. हे बघा वहिनी, मी ना कोणाला काहीच बोलणार नाही आणि कोणाची चौकशी करायला जाणार नाही. जर मी खरंच निर्दोष असेल तर मला घाबरायची काय गरज आहे? सगळं बरोबर आहे तुझं सावली, पण मला भीती एवढीच वाटते की तू ज्या लोकांच्या विरोधात उभी आहेस, आता त्यांना कसलाही धाक उरलेला नाही आहे. त्यांचं कर्म त्यांच्यासोबत. मला फक्त माझं कर्म करायचं आहे. आणि माझे संस्कार हेच सांगतात की कोणाच्या विरोधात जाऊ नये, कोणाला वाईट बोलू नये. तुम्हाला सांगू, माझ्या आईबाबांनी कायम मला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवलंय. माझ्या विठुरायाने सुद्धा. त्यामुळे मी अशा वाकड्या वाटेवर नाही जाणार. तुला खरं सांगू, मला तुझं एवढं कौतुक वाटतं ना सावली. आणि मला माहिती आहे तुझ्यावर झालेले संस्कार तू कधीच विसरणार नाहीस. आणि आमच्या सारंगचं नशीब एवढं चांगलं आहे ना की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. फक्त या सगळ्यांना तुझी किंमत लवकरात लवकर कळावी एवढीच प्रार्थना. थांबा, मी आलेच. सावली, हे काय वहिनी? लग्नानंतरचा तुझा पहिला गुढीपाडवा ना, म्हणून ही नवीन साडी. अहो, याची काय गरज आहे? सावली, घे म्हणते ना. आणि आता काहीही काळजी करू नको. तुझा विठुराय सगळं सांभाळून घे. या मॅडम. किती बावळट आहेस का तू? तुला पीठ मळता नाही आलं, ओके. बटाटे बॉईल करता नाही आले, ओके. पराठे जाळलेस, ठीक आहे. पण ऑर्डर केलेले पराठे फक्त घेऊन ते ताटात ठेवून समोर द्यायचे होते, तेही नाही जमलं तुला. माझी काही चूक आहे तर डिलिव्हरी पण. एकतर हे घर माझ्यासाठी नवीन आहे, मला नीट काही कळत नाहीये इथे. आय एम सॉरी, मी गोंधळले. गोंधळलीस? कशासाठी आली आहेस इकडे माहिती आहे ना? अजिबात सिरियस नाही आहेस तू. नाही, असं काहीच नाही आहे. आय एम सॉरी. जाऊ दे ना तुम्ही प्लीज. त्यात काय एवढं आता? त्यात काय एवढं? हे बघ, तुला पडली नसेल पण मला पडली. मला कोणत्याही किमतीत ती मुलगी या घरात नको आहे, अजिबात नको आहे. पण आता मला माझीच लाज वाटते अगं. ज्या मुलीसोबत मी सारंगचं लग्न करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं, ती मी स्मार्ट असेल असं मला वाटलेलं, पण तू तर मूर्ख निघालीस. ऐश्वर्या वहिनी, असं काहीच. हॅलो, वहिनी नाही. कॉन्ट्रॅक्ट झाले आपल्यात. बी प्रोफेशनल. नाती जन्माला घालू नकोस. आणि तसे तुला आता अल्टिमेटम मिळालंय ना, तर जा सावली विरोधात प्रूफ गोळा कर. पण आउट. अस्मी थेट तिलोत्तमाच्या घरी गेली. मग काय करेल ती? पुढे बोल. काय बोलायचं आणि काय सांगायचं? तिथे जाऊन सगळं खरं बोलली असणार. मला जेव्हा माझं लक्ष साध्य करायचं असतं ना, तेव्हा मी माझं प्रत्येक पाऊल
हळूवार सावकाश आणि अतिशय हुशारीने टाकतो. काय ना, ती अस्मी आहे मूर्ख मुलगी, पण ती इतकी मूर्ख नाही की तिथे जाऊन काय सांगायला हवं काय नाही हे तिला कळू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, सारंगच्या आयुष्यात अस्मीला आपणच पेरलेलं आहे. आणि हेच मी तिलोत्तमाच्या घरी जाऊन बोंबलून बोंबलून स्वतःच सांगितलेलं आहे. आपण सगळा डाव ती सावलीवर उलटवणार. आणि सावली खूप साधी हो. तिला अस्मीचे डावपेच नाही कळणार. काय करेल ती? काय करेल म्हणजे या सगळ्या गोष्टीला ती सावलीला जबाबदार धरेल. आणि हे सगळं सावलीने घडवून आणलंय असा आळ पण आणेल तिच्यावर. कोणी माईचा लाल पुढं तर येऊ दे, तिच्यावर आळ घेणारा. कळलं ना? माझी सावली अस्सल सोनं आहे. जितकं तापणार ना तितकंच ते लखा करणार. म्हणजे अजून तिला तापायचं आहेच, पण त्यानं तिची किंमत कमी होणार नाही, लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न, अस्मी मेहेंदळेंच्या घरात गेली. कळलं ना? हे करून तिने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलेला आहे. जेव्हा तिच्या तोंडून कळेल की ती मला सामील होती, तेव्हा सारंगच्या नजरेत ती अर्धी मेलेली असेल. उरलेली मी मारीन. हो का? कोणाकोणाला मारणार आहात तुम्ही? एका वेळेस एवढी खून नको, नाही का? एक काम करतो, सध्या एक लक्ष, ते म्हणजे भैरवी वजे. तिच्या ओझ्यातनं ना माझ्या सावलीला एकदम मुक्त केलं का मग त्या अस्मीची कुंडली मांडतो, रीतसर आणि सविस्तर. बाकी देवाचं बारीक लक्ष आहेच. आई, आई ऑफिसला चाललोय मी. आज मी सारंगला माझ्यासोबत नेऊन त्याला जुन्या दिवसांच्या जुन्या आठवणीत नेणार. मग माझी खात्री आहे त्याला ते क्षण आठवतील आणि तो त्या आठवणीतून बाहेर येणार नाही. मग बघते की सारंग माझा कसा होत नाही. त्याने मला प्रपोज करताना मी हाच ड्रेस घातला होता, म्हणून आज पुन्हा मी हा ड्रेस घातलाय त्या दिवसाची आठवण रिक्रिएट करण्यासाठी. सारंग, कुठे चाललंयस? ऑफिस? मी पण बाहेर चालले. तर फ्रेंड्स, हा शीट मास्क जो आहे ना तो आता मी काढणार आणि मस्तपैकी रेडी होऊन बाहेर जाणार. तेव्हा तुम्ही बघाल की माझ्या चेहऱ्याला किती ग्लो आलाय. तोपर्यंत तुम्ही बघत राहा गुरीबुड्या जयंतीची फटाकडी स्टोरी. बाय. जयंती, काय लावलास ग सकाळ धर नाहीये? पाडवा तोंडावर आहे ना, घरात टिकभर कामं पडलीये, ती नको करायला. हे काय लावलंय तुझं सोंग? अप्पूची तब्येत कशी आहे माहितीये ना तुला? तर बी पोरग सकाळ धरणं अंगण झाडतंय आणि तू काय करतेय? तुला थोडासा बी विचार येत नाही का ग आमचा? हो का? सगळा विचार मी एकटीने करायचा का हो? हा? आणि माझा विचार या घरात कुणी करणार नाही आहे ना? हे पा, तशी बी ही जयंती काम करायला जन्माला आलेलीच नाही हो. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या कोट्टलवारांच्या घराण्यात एक बाई एक काम करत नाही. आणि तसं बी माझा नवरा आता नोकरीला लागलाय. विसरलात का तुम्ही? किती पगार आहे त्याला सांगा? किती? 18,000. 18 वर 3. पूज्य. ते तिथं बसून मस्तपैकी ऑफिसात शिपायांचा सलाम घेत असतील आणि मी काही तर काम करू होय? जमणार नाही. चालले मी. कुठं चाललीस तू? कुठं? खरं तर सांगणार नव्हतं तुम्हाला, सिक्रेट आहे. पण आता एवढा पारा चढलाय तुमचा, सांगून टाकते. मी चालले माझ्या सकदेवरावांना भेटायला. त्यांच्या ऑफिसला इंटरनेट वरून ना त्यांच्या ऑफिसचा पत्ता सापडलाय मला. तिकडच चालले त्यांना सरप्राईज द्यायला. कविता ऐकणार का? साजनाच्या या दारी साजनीची चालली स्वारी. नवरा माझा कॉर्पोरेट 18,000 मार्केट रेट. नवरा माझा कॉर्पोरेट
18,000 मार्केट रेट. नवऱ्याच्या माझ्या लय लय मोल. सखदेवरावांचा विषय खोल. 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 सखदेवाचे MBA. अरे अहो जाऊ दे तिला. संध्याकाळ पतूर परत येईल आणि सखदेव कसा आहे तिकडं हे आपल्याला बी कळेल की नाही. हो पर या होय की. आणि सखदेवला बी बरं वाटेल आपलं घरचं माणूस बघून. जाऊ दे. अहो पर हे असं चला आवरा, काम लय पडले. घे. सारंग सर, तुम्ही रुमाल विसरता रोज. सकाळी गोळ्या घेतल्या होतात ना? काल रात्रीच गोळ्यांचा डोस संपलाय सावली. ए हॅलो, बोलवलं. तिकडे काय करतेस? इकडे ये. थँक्यू. मला एका ठिकाणी जायचं आहे आणि कॅब्स मिळत नाहीये. तू ड्रॉप करशील? बस. पाय मुरगळला. बस. ए गेलेत ते. लायकी नाही विसरायची हा स्वतःची. ते नाहीये तुझं नशीब. घरात काम आहेत, चला काम करा. पाडवा आहे उद्या. माझी रूम आणि घरातल्या सगळ्या रूम्स चकाचक क्लीन करायच्या. परत सांगायला लावायचं नाही. चला. हो पण मॅडम ते माझं काम आहे, मग म्या करतो की. का? घरात काय काम करायचं, कोणी करायचं हे मालकांनी ठरवायचं असतं, नोकरांनी नाही. कळलं? आणि आता अस्मी परत आलीये म्हटल्यानंतर ही घरात करते काय हाच प्रश्न आहे. पण ठीक आहे, निकाल लागेपर्यंत घर साफसफाई करा. चला या आता इडियट्स. दादा, आपण काय करूयात ना, ऐश्वर्या मॅडम ना त्यांच्या रूम पासून सुरुवात करूया. पण तू एक काम कर, तू फक्त पुसून घे वरवरून. मी बाकी सगळं करेन. त्यांच्या खोलीत ना काही वस्तू नाजूक आहेत, त्यामुळे तुटल्या बिटल्या तर अडचण व्हायला नको. मी सगळं करते, तू फक्त लक्ष दे माझ्यावर. हा, मी काय कर. आधी रडून घे. तुझी जुनी सवय मला माहित नाही होय. आसव लपवायची असतात ना तेव्हा बडा बडा शब्दांचा मारा करतेस तू. साजन साजन सखदेव साजन साजन साजन. साजरे वा जाऊन येते बरं का यांच्या ऑफिसात. सुनबाई, सखदेवाच्या मनाला लागल असं काही बोलू नका. हळव्या मनाचा आहे त्यो. ओका नाही बोलत. नका टेन्शन घेऊ तुम्ही. आज मी त्यांच्यासाठी मस्त पुरी आणि खिरीचा बेत केलाय. ओ कळत ऐकणार का? सखदेवरावांचा ऑफिस. लक लक लक. गाणी लावू का?
पंढरी माझे माहे नाही गाणी नको. आपण ना त्यापेक्षा ना गप्पा मारूया. सारंग एकदा बघणार आहे माझ्याकडे. ऐकतोय मी अस्मी. अबोला सहन होत नाहीये मला तुझा. बोलतोय मी तुझ्याशी. पण मनापासून नाही बोलत आहेस. सारंग बोलणार आहे माझ्याशी. माझं प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज आहे का? तुझं खरं प्रेम, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं अस्मी. जीवापाड प्रेम केलं होतं. जेव्हा एका व्यक्तीवर आपण एवढा जीव लावतो आणि ती व्यक्ती खोटी निघते ना, तेव्हा काय हालत होती ना नाही सांगू शकणार मी. माझी परिस्थिती समजू शकशील का तू? सारंग कळतंय मला. इनफॅक्ट तुझ्या जागी दुसऱ्या कोणीही असताना तर माझ्याशी असाच वागला असता. पण तूही माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी लहानपणापासून खूप हलाखीचे दिवस काढले आहेत. त्यामुळे थोडे पैसे कमवून मी जरा सुख मिळवेन ह्या मोहात पडले. पण तो मोह मला इतका महागात पडेल, माझ्या जीवावर बेतेल असं वाटलं नव्हतं मला. आता मला फक्त तुझाच आधार आहे. सीट बेल्ट लाव अस्मी. सारंग कॉफी प्यायला जाऊया. अजून किती दिवस आणि किती वेळ त्या मुलीसोबत केलेल्या लग्नाचं कर्तव्य निभावतोस ना तू सारंग, ते बघतेच मी. चला हा चल मी एक ग्लास आपण दादा. घेतो. हा. दादा ऐकायचे, तुला आधीपासून दमला असेल ना, तू एक काम कर, हे कर, मी लादी पुसते. साऊ दादा दे, मी करते, हे घे. आणि हो, इथे ना काही वस्तू जरा नाजूक आहेत. तुटल्या बिटल्या तर अडचण नको व्हायला, त्यामुळे जरा सांभाळून. वय करतो. ए हॅलो, काय करताय तुम्ही दोघे इथे? मॅडम तुम्हीच सांगितलं होतं ना काम करा म्हणून, कामच करत होतो. ते साफसफाई करताना मला ही फाईल भेटली. म्हणजे महत्वाची असेल. ते वाचत होतो पण काय कळना झालं बघा. हो का? आणि वाचता येत असेल तरी कोणाचे पेपर्स का वाचायचे? दोघांनी दुसऱ्या खोलीत जाऊन साफसफाई करा. चला. थँक गॉड या मूर्खाला वाचता येत, नाहीतर याने माझ्या आणि अस्मीमधलं कॉन्ट्रॅक्ट वाचलं असतं.